नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. मस्साजोगचे स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत अखेर आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला असून संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. या हत्या प्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर अखेर दोष निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती देताना दोष निश्चितीचा आराखडा न्यायालयानं वाचून दाखवला याबाबत सांगितलं. तसंच पुढील सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यावेळेस उपस्थित होते. बांगलादेशच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळेस आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळाले आणि पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला. दिल्लीमध्ये हे आंदोलन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून केलं जाते. बांगलादेश उच्च आयोगाच्या समोर विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेली पाहायला मिळाली. बांगलादेशामध्ये असणाऱ्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहेत आणि या घटनेचा निषेध यावेळेस करण्यात आला. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेनं आक्रमक भूमिका घेतली. दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन तीव्र केलं गेलं. यावेळेस बॅरिगेटिंग सुद्धा करण्यात आलं होतं. मात्र हे सगळे विहिपचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळाले. बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याचा इथे जाहीरपणे घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसंच हातात फलक घेऊन इथे निदर्शन सुद्धा करण्यात आलं. सिरसाळा येथील मागासवर्गीय वस्तीतून जाणाऱ्या रस्त्यावर मोरीच्या बांधकामाला नुकतीच सुरुवात केली. मात्र यापूर्वीही 2 वेळा या ठिकाणी मोरीचं बांधकाम केलं होतं. ते पण निकृष्ट दर्जाचं असल्यानं ते काही दिवसातच पडलं आणि आता पुन्हा या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र काम निकृष्ट दर्जाचं सुरू केल्याचं मागासवर्गीय वस्तीतील रहिवासी गौतम साबळे, गणपत सूर्यवंशी आणि इतर लोकांनी सांगितलं. हे काम कोणत्या निधीतून होत आहे याची सुद्धा त्यांनी विचारणा केली असता ग्रामसेवकांना कोणतीही माहिती दिली नाही. तसंच काम सुरू असताना कामाचे बोर्ड लावावे लागतात, मात्र ते पण तिथे लावण्यात आले नव्हते. तसंच मोरीचं बांधकाम सुरू असताना बाजूने ये-जा करण्यासाठी रस्ता जो आहे तो काढावा लागतो, तो पण काढला नव्हता. त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या कामाबद्दल आमचे प्रतिनिधी यांनी फोनवरच ग्रामसेवकाला विचारणा केली असता हे काम 5 लाखांचे आहे, कोणत्या ठेकेदाराला दिलेले आहे ते पण सांगितलं नाही. तसंच निविदा कोणत्या पेपरला आहे हे पण तिथे सांगण्यात आलेलं नाही. इस्टिमेटच्या बाबतीत विचारलं असता मला माहित नाही असं उत्तर त्यानं दिलं आणि ग्रामसेवक मोकळे झाले. मोरीचं बांधकाम सुरू असताना या ठिकाणी सरपंच महोदयांचे JCB MH19 CV 1277 हे मुरुम टाकताना दिसत आहे. त्यामुळेच पाणी कुठं मुरतंय अशी चर्चाही सध्या जनतेत सुरू आहे. परिणामी या कामांचं वरिष्ठांनी चौकशी करावे आणि याची शहानिशा करावी अशी मागणी शिरसाळा रहिवाशांनी केली आहे. पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. बातमी अमरावती येथून आहे. अमरावती येथे निवडणूक जिंकल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येत होता. मात्र या जल्लोषाचं रूपांतर हत्याकांडात झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील हा प्रकार आहे. हाणामारीमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 12 आरोपी या प्रकरणात फरार आहेत. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी इथं सुरू असलेल्या विजयाच्या जल्लोषाला अचानक हे वेगळं वळण मिळालं. जल्लोषादरम्यान झालेल्या वादातून मोहम्मद जाकीर शेख नझीर याची इथं हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. या प्रकरणातील 12 आरोपी फरार असून शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसंच या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. विजयाच्या आनंदात जल्लोष सुरू असताना 2 गटांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि एक बालचोर समजून जमावाकडून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत विजयानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. मुक्ताईनगर शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठीच नागरिकांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे अशा शब्दात विरोधकांना त्यांनी टोला दिलाय.
मतदारांचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव. प्रतिष्ठेची लढाई, प्रत्येक लढाई प्रतिष्ठेची असते. कोणती पण लढाई निवडणुका असल्या प्रतिष्ठेची असते आणि ती लढाई त्या पद्धतीने मुक्ताईनगरकरांनी खऱ्या अर्थाने आमच्या पदरात टाकलेली आहे. त्याचं झुकतं माप आम्हाला दिलं आहे आणि मुक्ताईनगरच्या 35 वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने आम्हाला त्यांनी पहिल्यांदा संधी दिलेली आहे. मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. या निवडणुकीमध्ये विजयी कोण झालं, पराभूत कोण झाल्यापेक्षा जबाबदारी आमच्यावर आलेली आहे. याला विजयापेक्षा मी जबाबदारी समजतो आणि ही जबाबदारी अतिशय लिहिल्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या सरकारच्या माध्यमातून मी पेलेल. मला असं आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी बूथवर थोडीफार कुरबूर होते. पण मुक्ताईनगरमध्ये काय आहे, मुक्ताईनगरच्या काही लोकांना अशी सवय आहे की ते थोडंसं काही झालं की पूर्ण गावामध्ये त्याचा गागाजा करायचा, असं त्यांची सवय आहे. त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल, मीडियाची नजर 100% महाराष्ट्रातल्या प्रत्येक बूथवर होती आणि इथे काय थोडीशी कुरबूर झाली, त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नव्हतं असं मला वाटतं. आणि काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकून गेली होती. आता मी एक बाईट बघितला, त्या बाईटमध्ये म्हणे लढाई आज चंद्रकांत पाटलाची आणि अमुक कुटुंबाची आहे. तशी मी त्या दिवशी बाईट देताना एका आपल्या वाहिनीला बाईट दिली होती की ही लढाई विकासाची आहे, शिवसेनेची आहे आणि समोर असलेल्या त्या पक्षाची आहे. ही लढाई विकासाच्या, मुक्ताईनगरच्या सर्वसामान्यांच्या विकासाची, त्याच्या किमान त्याला अपेक्षित असलेल्या मूलभूत गरजांची आहे. अशी फॅमिलीची मी लढाई बोललो नव्हतो आणि आता ती लढाई झाली, पराभव झाला. ते माझा कुठे पराभव झाला? भाजपचा पराभव झाला. अशा पद्धतीत हे गिरेवितं टांग उपरवाले लोक या मतदारसंघात आहे. 30 वर्षात त्यांनी काही केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आज लोकांनी कल दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की यांना काही असं सिरियस घेण्याची गरज नाही. खऱ्या अर्थाने गावाला जे पाहिजे, शहराची जी प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे, ती प्रतिष्ठा उभी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क